कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझी सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावी म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझी सगळ्या भावांना. ओबाटा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण. घटनास्थळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मौजे चिखला गावातील ओबाटा गटाच्या शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून चिखला गावात तीव्र वाद उफाळून आला असून या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आहे. गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या घटनेत ओबाटा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आल्यानं घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र ही जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जात असल्यानं पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आलं होते. तरीही पुतळा हलवण्यात न आल्यानं वाद चिघळला. यामध्ये संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गावात मराठ्यांची संख्या कमी असली तरी आवाहन केले तरी बुलढाणा जिल्ह्यात मराठ्यांना बसण्यास जागा राहणार नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं. येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती केली आहे. अन्यथा 25 तारखेनंतर महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात होता. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. दादूला सोबत इकडे 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 तिचे तलवारी आला माहिती, 7 तलवारी आला म्हणजे Stój!
रेकॉर्डिंग टाकून ते पोरायला एकदम मोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन करतात तुम्हाला मोकळे करणार जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना मोकळे होते काम करायचे तसे मोकळे मिळणार कुमार साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळी घे तुम्हाला नुसता फोन मिळाला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खरकाट्याचा तिकडे भाऊ